स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा आणि जबरी चोरी प्रकरणी 2 आरोपींना केली अटक। आरोपींकडून 3 गुन्हे उघड। सविस्तर वृत्त असं, फिर्यादी प्रतिभा साठे राहणार नारायणडोह यांच्या पतीवर 5 अनोळखी इसमांनी चाकूने वार करून घरात शिरले होते। घरातील 2,17,500 रुपये किमतीचे दागिने दरोडा टाकून चोरून नेले। सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 112 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली। दरोड्याच्या गुन्ह्यातील निव्वळ आरोपींची माहिती संकलित करून तपास केला असता सदरचा गुन्हा आरोपी सोमीनाथ काळे याने साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं। प्राप्त माहितीनुसार चांदबेबी महाल परिसरात सापळा रचून आरोपी सोमीनाथ काळे आणि सौरभ काळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। तर आरोपी चिक्या चव्हाण, तुषार भोसले, आसिफ काळे, भगवान चव्हाण हे फरार आरोपी आहेत। आरोपींकडून 3 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून 3,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे हरीश भोये, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दीपक घाटकर, अतुल लोटके, श्यामसुंदर जाधव आदींसह पथकाने कारवाई केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।